म्यानमारमधून भारतात रोहिंग्या मुस्लिमांच्या घुसखोरीची डोकेदुखी कायम आहे। आतापर्यंत ईशान्य भारत आणि उत्तर भारतात घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांनी आता थेट पुण्यामध्ये बस्तान बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। जुलैमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागात राहणारे म्यानमारच्या 2 पुरुष आणि त्यांच्या पत्नीवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केलेली। यापैकी एक मुजल्लिम खानने पुण्यामध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे 80,000 रुपयांना जागा विकत घेतल्याचा प्रकार उघड झालाय। केवळ एवढंच नव्हे तर त्याने त्या जागेवर घर बांधत संसारही थाटला। मुस्लिम खानने चंद्रभागा कांबळेंकडून 600 चौरस फूट जागा खरेदी केल्याची माहिती समोर येते। घटना आहे जुलै महिन्यातली। जुलै महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी पथकाला 2 व्यक्ती आणि त्यांच्या पत्नी बेकायदेशीर पद्धतीने देहू रोड परिसरातील पंडित चाळीत राहत असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी या चौघांवर कारवाई केली। त्यांना अटक देखील केली आणि त्यानंतर त्यांना जामीन देखील झाला। मात्र याच प्रकरणातील मुजल्लिम खान या व्यक्तीनं या पंडित चाळीत एक जागा विकत घेतली, बेकायदेशीर जागा विकत घेतली आणि या जागेवर घर देखील बांधलं। हे जे घर आपण बघतोय ते घर या मुजल्लिम खान याने बेकायदेशीर पद्धतीने जागा विकत घेऊन बांधलेलं घर आहे आणि या घराला सध्या लॉक आहे, कारण हे सगळे जण आता इथे राहत नाही। कारवाई झाल्यानंतर ते वेगळ्या ठिकाणी जाऊन राहत आहेत। एवढंच नाही तर ही जागा विकत घेण्यासाठी चंद्रभागा कांबळे यांच्याकडनं ही जागा विकत घेतली आणि ही जागा विकत घेण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात ते सगळे कागदपत्र बनावट पद्धतीने तयार करून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेऊन त्यावर घर देखील बांधलं। या घराला आता लॉक लावलं आहे। आपल्यावर कोणी नजर ठेवतंय का, आपल्यावर कोणी संशय घेतायत का, याची सगळी माहिती किंवा खबरदारी घेण्यासाठी यांनी एक शक्कल लढवली होती। ती म्हणजे या चाळीसारख्या ठिकाणी एकीकडे सीसीटीव्ही देखील लावण्यात आला होता आणि आतल्या बाजूने किंवा इन जनरल पुण्यात फिरताना ते सगळे या परिसरातील सगळ्या लोकांवर नजरा ठेवत होते आणि आपल्या बाबत जी असणारी खबरदारी होते ते बाळगत होते। साधारण 80,000 रुपयात ही जागा कांबळे यांच्याकडनं त्यांनी विकत घेतली आणि त्यांचा इथे संसार सुरू होता। यातून एक महत्वाची गोष्ट समोर येते, म्हणजे भारताच्या आजूबाजूच्या लगत असणाऱ्या देशांमधली भारतात घुसखोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हा प्रश्न किती गंभीर आहे हे सगळं या प्रकरणातून समोर येतंय। आणि बनावट कागदपत्र मिळवून हे सगळा प्रकार सुरू होतोय आणि बनावट कागदपत्र मिळवणं इतकं सोपं झालंय का, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।